नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा गणितातील एक टॉपिक घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे सरासरी. विद्यार्थी मित्रांनो, आपण सरळ सेवेपासून ते MPSC UPSC पर्यंत कोणतीही स्पर्धा परीक्षा दिली गेली तर त्या परीक्षेमध्ये गणिताचे जे क्वेश्चन विचारले जातात त्यामध्ये या प्रकरणावरती हमखास प्रश्न विचारला जातो. या प्रकरणाचं वैशिष्ट्य खास करून सांगायचं झालं तर या प्रकरणामध्ये फक्त एकच सूत्र आहे आणि एका सूत्रावरती आधारित हे संपूर्ण प्रकरण आहे. आणि विचार केला तर गणितामध्ये जे एकूण प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये मधील हे सर्वात मोठं प्रकरण आहे. जवळपास या प्रकरणामध्ये 21 टाईपचे प्रश्न विचारले जातात. म्हणून आम्ही हे प्रकरण शिकवत असताना याचे 3 पार्ट तयार केलेले आहेत. म्हणून त्या 3 पार्ट पैकी आज मी पहिल्या पार्ट मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न मी या पार्ट मध्ये घेतलेले आहेत ते प्रश्न मी आज आपल्या समोर घेऊन येणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सरासरी ही कन्सेप्ट काय आहे ही आपल्याला समजली पाहिजे. सरासरी म्हणजे काय? सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज. आता सरासरीचं सूत्र असं आहे, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. आता याच्यामध्ये 3 घटक आहेत, सरासरी, एकूण संख्यांची बेरीज आणि एकूण संख्या. या 3 घटकावरती आधारित परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी 5, 10, 15, 20 या संख्यांची सरासरी काढा असा साधा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर त्याचं सूत्र कोणतं? सरासरी काढण्याचं सांगितलं. सरासरी म्हणजे सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. मग या 5, 10, 15 आणि 20 या संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. तेव्हा आपण सूत्रात किमती टाकताना सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज 5, 10, 15, 15 प्लस 15 30, 30 प्लस 20 बरोबर 50. एकूण संख्यांची बेरीज 50 मिळाली छेद एकूण संख्या 1, 2, 3, 4. एकूण संख्या 4 असल्यामुळे आपण छेदामध्ये 4 लिहितो आणि जे उत्तर येतं 4 1 4, 4 1 4, 1 शिल्लक, 4 2 8, 10 मधून 8 गेले, 2 शिल्लक राहतात. दशांश स्थळ दिलं, 0 घेतलं, 4 5 20, उत्तर 12.5 आलं, 12.5. आता मला हे सांगायचं आहे की सरासरी काढत असताना ज्या संख्यांची आपल्याला सरासरी विचारलेली आहे त्या संख्यांची बेरीज करावी लागते आणि छेदामध्ये एकूण जेवढ्या संख्या आहेत तेवढा अंक छेदामध्ये लिहावा लागतो. उदाहरणार्थ आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची सरासरी विचारली तर सरासरीच्या सूत्रामध्ये त्याची मांडणी करायची झाली तेव्हा आपण 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज छेद एकूण 10 संख्या असल्यामुळे छेदामध्ये 10 लिहितो आणि क्रिया केल्यानंतर येणारं उत्तर हे सरासरी आपल्याला मिळून जाते. मी तुम्हाला 3 गोष्टी हे प्रकरण सुरू करण्यापूर्वी 3 गोष्टी मी महत्त्वपूर्ण सांगणार आहे. त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे, एकूण संख्येनं सरासरीला गुणलं असता येणारं उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. एकूण संख्येनं सरासरीला गुणलं असता येणारं उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. जसं एकूण संख्या इथं 4 आहे, एकूण संख्या 4, एकूण संख्येनं आलेली जी सरासरी आहे त्याला जर आपण गुणलं तर मी काय सांगितलं, एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावरती येणारं उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. त्या पद्धतीनं आपण जे उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये 4 संख्या होत्या आणि त्या 4 संख्यांची सरासरी 12.5 आलेली आहे. एकूण संख्येनं सरासरीला गुणलं तर उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते हे सांगितलं, ते यायला पाहिजे 4 गुणिले 12.5 12.5. जर या दोघांचा गुणाकार केला तर निश्चितपणे 50 येतं. मुद्दा नंबर हा तुम्हाला एक समजला की एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावरती आलेलं उत्तर हे एकूण संख्यांची बेरीज येते. हे जे मी मुद्दे तुम्हाला मी सांगत आहे, पुढे काही प्रश्न असे आहेत की त्यांना या गोष्टी समजल्या पाहिजेत.
या ज्या गोष्टी सांगतो या गोष्टी समजल्या तरच तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरं काढता येणार आहेत, म्हणून व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावरती येणारं उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. दुसरा मुद्दा असा आहे, एकूण संख्येच्या बेरजेला सरासरीनं भागलं असता, एकूण संख्येच्या बेरजेला सरासरीनं भागलं असता येणारं उत्तर एकूण संख्या येतात. एकूण संख्येच्या बेरजेला सरासरीने भागलं असता येणारं उत्तर एकूण संख्या येतात. उदाहरण इथंच आहे तुमच्या समोर मांडलेलं. आता एकूण संख्यांची बेरीज 50 आहे, एकूण संख्यांची बेरीज 50 आहे आणि त्यांची सरासरी 12.5 आहे. एकूण संख्येच्या बेरजेला सरासरीने भागितल्यावर सांगितलं एकूण संख्या येते का पाहू. 50/12.5. चला यांचा भागाकार करत असताना छेदामध्ये जेवढे शून्य आहेत, फास्ट जर क्रिया करायची असेल आपल्याला तर ते दशांश स्थळ अगोदर काढून टाकायचं. आता दशांश स्थळ इथलं मी काढून टाकलं म्हणजे प्रश्न मिटला का? नाही. तर दशांश स्थळ काढताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. छेदामध्ये जेवढे अंक सोडून दशांश स्थळ दिलेलं असतं, इथं एक अंक सोडून दशांश स्थळ दिलेलं आहे. ते दशांश स्थळ काढायचं, एक अंक सोडून दशांश स्थळ दिलेलं होतं म्हणून ते दशांश स्थळ काढलं आणि एक शून्य वाढवला अंशामध्ये. जर 2 अंक सोडून दशांश स्थळ दिलेलं असतं तर ते दशांश स्थळ मी काढून 2 शून्य अंशामध्ये वाढवले असते. पहा, काही विद्यार्थ्यांना प्रश्नामध्ये दशांश स्थळ जर आलं तर त्याला तो प्रश्न सोडवताना जरा थोडा क्लिष्ट वाटतो. पण दशांश स्थळ ज्या संख्येमध्ये असतात आणि त्यांच्या क्रिया करताना त्याच्यासारख्या सोप्या दुसऱ्या कोणत्या गणितामधल्या क्रिया नाहीत. तर मी काय केलं, छेदातलं दशांश स्थळ काढलं. कसं काढलं हे तुम्हाला समजलं. क्रिया करतो. 25 सव्वाशे, 25 दोन्ही 50, हे शून्याशी शून्य, 5 एक 5, 5 चौक 20. उत्तर किती आलं रे? 4. मी काय सांगितलं होतं? हे 4 उत्तर आलं. मी काय सांगितलं होतं? एकूण संख्येच्या बेरजेला सरासरीनं जर भागलं तर उत्तर एकूण संख्या येतात. त्याच पद्धतीनं एकूण संख्यांची बेरीज 50 होते, त्याला एकूण संख्याच्या सरासरीनं मी भागलं तर आलेलं उत्तर हे एकूण संख्या मिळालं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे हे पुन्हा एकदा काही सेकंदामध्ये मी सांगतो, ते व्यवस्थित समजून घ्या. त्याच आधारे या सरासरीमधील जी 21 प्रकारचे प्रश्न आहेत ते पूर्ण प्रश्न मी जे आता तुम्हाला बेसिक ज्ञान या घटकातलं सांगितलं याच्यावरतीच आधारित आहे. पुन्हा एकदा, एकूण संख्येनं जर सरासरीला गुणलं, गुणायचं कधी आणि भागायचं कधी हे समजलं पाहिजे. एकूण संख्येनं सरासरीला गुणलं तर उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. एकूण संख्येच्या बेरजेला सरासरीनं जर भागलं तर उत्तर एकूण संख्या येतात. एवढ्या गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. आणि सरासरीचं सूत्र काय आहे तर सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. बेसिक ज्ञान सरासरी या टॉपिक मधलं आपल्याला निश्चितपणे समजलं असेल. हे गृहीत धरून आपण प्रत्यक्षात प्रश्नाकडे मार्गक्रमण करूयात. प्रश्न घ्या. पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची, पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. या प्रकरणामध्ये ज्या 21 प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत, प्रत्येक प्रकारचा प्रश्न आपण पाहणार आहोत. परंतु त्या पुढील प्रकारचे प्रश्न येण्यासाठी बेसिक पासूनचे सगळे प्रश्न आपल्याला आले पाहिजेत, तेव्हाच पुढील प्रश्न आपल्याला व्यवस्थितरित्या येणार आहेत. म्हणून तुम्हाला सरासरी प्रकरणावरती आपण जे 3 प्रकारचे व्हिडिओ तयार करणार आहेत, ते तिन्ही प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहणं, संलग्न पाहणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, मुद्द्यावरती येतो. प्रश्न असा आहे, पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आपल्याला सरासरी काढायची आहे. सरासरीचं सूत्र मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं होतं. सरासरीचं सूत्र काय आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. एकच सूत्र आहे या प्रकरणामध्ये, मी नेहमी सांगणार नाही. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या.
आता हे पहा, या प्रश्नाचं उत्तर काढत असताना काही मुलं सूत्र माहिती आहे, सूत्र माहिती असल्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना येणार हे मात्र निश्चित, परंतु काही मुलं या पद्धतीनं प्रश्न सोडवतात. सरासरी एकूण संख्यांची बेरीज सुरुवातीला करायचे, मग 10 संख्या दिलेल्या पहिल्या, मग 10 संख्यांची बेरीज 1 2 3 10 अशा पद्धतीनं बेरीज करून जे उत्तर येतं ते इथं लिहितात. सरासरी बरोबर 10 संख्यांची बेरीज ही अशी करतात. परंतु ज्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओज आपले पाहिले असतील, मी त्याच्यामध्ये क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बेरजा, क्रमवार समसंख्यांच्या बेरजा, क्रमवार विषम संख्यांच्या बेरजा, वर्ग संख्यांच्या बेरजा, घन संख्यांच्या बेरजा अशा विविध प्रकारच्या बेरजा शिकवलेल्या आहेत. ज्यांनी ते बेरजेचे प्रकार व्यवस्थित समजून घेतले असतील त्यांना अशा पद्धतीने बेरीज करण्याचीच गरज नाही, कारण ती डायरेक्ट बेरीज अशी करू शकतात की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज मी त्यांना असे सांगितलेली होते की जेवढ्या संख्यांची बेरीज करायची आहे ती संख्या 10 संख्यांची मी बेरीज डायरेक्ट करतो, 10 संख्यांची बेरीज करायची आहे म्हणून 10 गुणिले त्या पुढील संख्या 11/2 बे 5 10, 11 गुणिले 5 बरोबर 55 ही पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज येते. आता इथं प्रश्न असा विचारला असता की पहिल्या 100 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, मग मला सांगा तुम्ही 100 संख्यांची बेरीज करत बसला असतात का? नाही, डायरेक्ट 100 गुणिले 101/2 त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट 100 संख्यांची बेरीज आली असती. ठीक आहे मित्रांनो, मूळ मुद्द्यावरती जाऊत आपण. या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना एकूण 10 संख्यांची आपण बेरीज 55 काढली. एकूण संख्या किती आहेत इथं दिलेल्या 10 म्हणून छेदामध्ये 10 लिहिलं. 50 भागिले 10 बरोबर 10 1 10, 10वी 5 50, 55 मधून 50 गेले, खाली 5 शिल्लक राहतात. 10 न 5 ला भाग जात नाही, दशांश स्थळ घेतलं, 0 घेता येतं आणि पुढे 10वी 5 50, उत्तर मिळालं 5.5. किंवा एक लक्षात घ्या, इथं 55/10 आहे तर एक नियम लक्षात ठेवायचा, अंशापेक्षा छेदामध्ये जेवढे शून्य जास्त असतात, अंशापेक्षा छेदामध्ये जेवढे शून्य जास्त असतात तेवढी दशांश स्थळ अंशामध्ये डावीकडे सरकावी लागतात. नेहमी संख्येच्या उजव्या बाजूला दशांश स्थळ असतं. आता इथं 55/10 आहे, छेदामध्ये अंशापेक्षा एक शून्य जास्त आहे म्हणून एक घर वरती डावीकडे सरकवायचं. 5 पॉइंट उत्तर किती आलं रे? 5. उदाहरणार्थ इथं 5/1000 असतं किंवा 1000, तर याचं उत्तर किती आलं असतं? 3 शून्य जास्त म्हणून 3 दशांश स्थळ अंशामध्ये डावीकडे सरकून दशांश स्थळ द्यावं लागत होतं. 1 2 3 आणि 0 या प्रश्नाचं उत्तर हे येतं. ठीक आहे, तुम्हाला काय समजलं? अंशापेक्षा छेदामध्ये जेवढे शून्य जास्त असतात तेवढी दशांश स्थळ अंशामध्ये डावीकडे सरकवली जातात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण संख्या म्हणजे पहिल्या सरासरीच्या प्रश्नातील प्रकारामध्ये आपण सरासरी काढली तेव्हा उत्तर आपल्याला 5.5 मिळालं. पण एवढ्याही पद्धतीनं अशा पद्धतीनं उत्तर काढत बसण्यापेक्षा डायरेक्ट देखील याचं उत्तर आपल्याला निश्चितपणे काढता येतं. प्रकार प्रश्नाचा काय आहे हे व्यवस्थित आपल्याला समजलं पाहिजे. प्रश्न असा आहे, 10 क्रमवार नैसर्गिक संख्याचा प्रकार कोणता आहे? नैसर्गिक संख्या. आपण याच्या अगोदरच्या 2 व्हिडिओज मध्ये संख्या संदर्भातच माहिती सांगितलेली आहे, ते व्यवस्थित 2 व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला सरासरी प्रकरण अतिशय चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये समजेल असं वैयक्तिक मला वाटतं. तर 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा असा प्रश्न आहे नैसर्गिक संख्या संदर्भातला. पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी डायरेक्ट तुम्ही सांगायचे, एकूण जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्या निम्मे करायचे, तिच्या निम्मे करायचे. 10च्या निम्मे किती? 5. 10च्या निम्मे किती? 5. आणि आलेल्या उत्तरात 0.5 अधिक करायचं, फक्त 0.5. हे तुमचं 5.5. आता हे कसं? काही जणांना असं वाटेल की इथं 5.5 आहे म्हणून सरांनी 10च्या निम्मे करा सांगितलं, मी निम्मे केले, 5 आलं आणि इथं 5.5 आहे म्हणून 0.5 वाढवा असं सांगितलं आणि उगाच ताळमेळ लावला, असा मुद्दा नाही. तर उत्तर ते 100% तसे येतातच. आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 10 संख्यांच्या ऐवजी मी इथं हे सांगितलं की पहिल्या 20 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.
20 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. सुरुवातीला मी सूत्रात किमती मांडून उत्तर काढतो. सरासरी बरोबर काय सूत्र आहे, एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. मग आता आपल्याला एकूण संख्यांची बेरीज करावी लागेल. किती संख्यांची, 20 संख्यांची. मग पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतो, एकूण संख्या 20 गुणिले त्यापुढील संख्या 21 छेद 2. बे 1 बे 22 20 21 गुणिले 10 बरोबर 210. डायरेक्ट आपल्याला पहिल्या 20 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज हे उत्तर आलं 210 छेद एकूण संख्या. आता एकूण संख्या इथं किती येतो, 20, म्हणून छेदामध्ये 20 लिहिलं. आता भागूयात, 0 0 कॅन्सल झालं. बे 1 बे 10 10चा भाग बसला 20. 21 मधून 20 गेले, 1 शिल्लक राहिलं. 2 न 1 ला भाग जात नाही, दशांश स्थळ घेतलं आणि 1 0 इथं घेतलं. पुढे बे 5 10. उत्तर किती आलं रे, 10.5. मग मी ट्रिक्स काय सांगितली, जेव्हा पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारलेली असेल तेव्हा प्रश्नामध्ये ज्या एकूण संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येचे निम्मे करायचे आणि 0.5 अधिक करायचा. 20 चे निम्मे किती हो, 10. 0.5 करा अधिक. आलं ना हे उत्तर. तर अशा पद्धतीनं क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढली जाते. काय करायचं, प्रश्नामध्ये ज्या एकूण संख्या दिलेल्या आहेत त्याचे निम्मे करायचे आणि 0.5 त्याच्यामध्ये अधिक करायचा. पुढच्या टाईपचा प्रश्न घ्या. पहिल्या क्रमवार 15 किंवा पहिल्या 15 क्रमवार समसंख्यांची सरासरी काढा. पहिल्या 15 क्रमवार समसंख्यांची सरासरी काढा. आता ठीक आहे, सरासरीचं सूत्र सगळ्याच्या परफेक्ट लक्षात राहिलं. ते सूत्र असं आहे, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. मी हे वारंवार का सांगतोय, कारण या प्रकरणामध्ये हे एकमेव एकच सूत्र आहे आणि हे सूत्र माहिती असल्याशिवाय कोणत्याच प्रश्नाची उत्तरं येत नाहीयेत. ठीक आहे, 15 समसंख्याचा प्रकार आहे, सरासरी आपण काढूयात. ठीक आहे, सरासरी बरोबर आता 15 समसंख्यांची बेरीज आपल्याला करावी लागेल पहिल्या. मग बेरीज कशी करायची, तुम्ही असं केलं असतं 2 4 6 8 अधिक 15वी समसंख्या 30 आणि त्यांची बेरीज केली असते. पण ज्यांनी अगोदरचा व्हिडिओ पाहिलेला आहे नैसर्गिक संख्यांच्या बेरजा फास्ट कशा केल्या जातात, त्या विद्यार्थ्याला या क्रिया निश्चितपणे करण्याची गरज नाही. तो विद्यार्थी डायरेक्ट समसंख्यांची बेरीज अशा पद्धतीने करतो. मी सांगितलं होतं, जेवढ्या पहिल्या क्रमवार नैसर्गिक समसंख्या असतील डायरेक्ट तिचा वर्ग करायचा. 15चा वर्ग किती हो, 225 आणि त्याच्यामध्ये तीच संख्या एकदा अधिक करायची. 225 अधिक 15 बरोबर किती, 240. बस, पहिल्या क्रमवार 15 समसंख्यांची तुम्ही बेरीज करा, 240च येते. काय सांगितलं, डायरेक्ट जेवढ्या समसंख्या दिलेल्या आहेत तिचा वर्ग करायचा. 15चा वर्ग 225 प्लस पुन्हा ती संख्या तिच्यामध्ये एकदा अधिक करायची. 225 अधिक 15 बरोबर 240 छेद एकूण संख्या. सूत्रामध्ये टाकतोय किमती, एकूण संख्या किती आहे तो 15. क्रिया करूयात. 15 1 15 15 1 15 24 मधून 15 गेले, खाली किती शिल्लक राहतात रे, 9 आणि हे एक 0 म्हणजे किती अंशामध्ये शिल्लक आहे, 90 आणि 15 सक्की 90. उत्तर किती आलं, 16. पहा, संख्याचा वेगळा प्रकार आहे. कोणता, समसंख्याचा प्रकार आहे. पहिल्या क्रमवार समसंख्यांची आपण सरासरी काढत आहोत 15 संख्यांची. मग सूत्रामध्ये किमती टाकल्या, उत्तर 16 आलं. पण विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या, याही पद्धतीने उत्तर काढण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही उत्तर याचा असं काढू शकतात. संख्याचा प्रकार सम आहे, पहिल्या क्रमवार संख्या आहेत, जेवढ्या संख्यांची सरासरी विचारलेली आहे ना त्यामध्ये फक्त 1 अधिक करा. 15 अधिक 1 बरोबर हे 16. आता तुम्हाला असं वाटेल इथं 16 आलंय म्हणून या 15 मध्ये 1 अधिक केलं, तारतम्य लावलं तर तसं होत नाही. एक उदाहरण आणखी आपण या प्रकारचं घेऊयात. उदाहरणामध्ये कोणतीही तुम्ही एक संख्या घ्या. मला असं वाटलं की मी पहिल्या 50 क्रमवार समसंख्यांची सरासरी काढा. हा प्रश्न तयार केला. पहिल्या 50 क्रमवार समसंख्यांची सरासरी काढा. सूत्र माहिती आहे, सरासरी बरोबर आता 50 समसंख्यांची बेरीज करायची आहे. मला सांगा, समसंख्यांची जर बेरीज डायरेक्ट
कशी करायची हे ज्याला माहिती नसेल त्या विद्यार्थ्याला 2 अधिक 4 अधिक त्या पहिल्या 50वी समसंख्या 100 येते आणि तेवढ्यांची बेरीज करणं शक्य नाही. म्हणून लक्षात ठेवा, जी शेवटची जी प्रश्नामध्ये दिलेली संख्या आहे तिचा डायरेक्ट वर्ग करा. 50चा वर्ग करायचा आहे. आता 50चा वर्ग करायचा आहे, मग काही जण 50 गुणिले 50 करत बसतात. मी नैसर्गिक संख्यांच्या क्रिया शिकवत असताना तिथं सांगितलं होतं, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 आलं तर त्या संख्येचे डायरेक्ट वर्ग कसे करतात, तर ते वर्ग असे करतात, प्रश्नामध्ये जेवढे शून्य दिलेले असतात त्याच्या दुप्पट शून्य उत्तरात द्यायचे. 50चा वर्ग तयार करतोय, 1 शून्य प्रश्नात, दुप्पट शून्य दिले 2 झाले, आणि दुसऱ्या दशक स्थानच्या संख्येचा वर्ग करायचा, 5चा वर्ग 25. पहा, मी 50 नैसर्गिक क्रमवार समसंख्यांची बेरीज केली, किती आले, वर्ग केला, 50चा वर्ग किती, 2500. आता एखाद्याला सांगितलं 70चा वर्ग बरोबर किती, डायरेक्ट 1 शून्य प्रश्नात दुप्पट शून्य द्या आणि 7चा वर्ग 49. 30चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे, 1 शून्य प्रश्नात 2 शून्य दिले, 3चा वर्ग 9. मला असं वाटलं 1000चा वर्ग बरोबर किती, 1000 मध्ये 3 शून्य आहेत, उत्तरात त्याच्या दुप्पट 6 शून्य दिले आणि 1चा वर्ग 1. अशा पद्धतीने एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचे वर्ग काढले जातात. तर 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही 2000 किती आली, 2500 छेद एकूण संख्या किती हो, 50. एकूण संख्या समसंख्यांची बेरीज करत असताना या संख्यांचा वर्ग करून ती संख्या पुन्हा त्याच्यामध्ये अधिक करावी लागते. तर 50चा वर्ग 2500 प्लस ते 50 त्याच्यामध्ये आपल्याला अधिक करावं लागेल. 2550 उत्तर आलं. मग ठीक आहे, क्रिया करूयात. 0 0 कॅन्सल झालं, 5 1 5, 5 5 25 आणि 5 1 5. उत्तर किती आलं, 51. आणि मी याच्या अगोदर हेच सांगितलं होतं, डायरेक्ट क्रमवार समसंख्यांचे एवढ्या क्रमवार समसंख्यांची सरासरी काढा म्हटल्यावरती प्रश्नात जी संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये 1 अधिक करा. बघा आलं की नाही, 50 अधिक 1 बरोबर हे 51. मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. दुसरा प्रकार आपण क्रमवार समसंख्यांच्या सरासरी संदर्भात अभ्यासत होतो. डायरेक्ट प्रश्न सोडवायचा आहे तर प्रश्नात जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यात 1 अधिक करा. प्रश्न असा विचारला, पहिल्या क्रमवार 100 समसंख्यांची सरासरी किती, उत्तर 101, 1 अधिक केलं. पहिल्या क्रमवार 200 समसंख्यांची सरासरी किती, 201, 1 अधिक केलं. मी 2 उदाहरणं तुम्हाला समजून सांगितलेले आहेत, समजले असतील. ठीक आहे, तिसऱ्या प्रकारचा प्रश्न आपण इथे